आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सासूबाई, काय झालं? काही विसरलात का की काही राहिलं? It's none of your business, okay? You're right. विसरलोच तुला वॉर्न करायला. यू नो व्हॉट आराध्या देसाई, तुला जर असं वाटत असेल की तुझ्या डोक्यात काय सुरू आहे, तुझ्या मनात कुठले विचार आहेत, हे आम्हाला कळत नाही, तर यू आर रॉंग. सो स्वप्नातही आम्हाला हरवण्याचा विचार करू नकोस, कारण आमचं तुझ्या विचारांवर बारीक लक्ष आहे. बारीक. झालं? मला नव्हतं माहित तुम्ही मला एवढ्या घाबरता. सतत माझाच विचार करत असतात ना. पण एवढा विचार करू नका माझा, नाहीतर तुम्हालाच त्रास होईल. तो तर होतोच आहे आणि होणारच. जोपर्यंत तू या घरात आमच्या समोर आहेस, आम्हाला त्रास तर होणारच. बरं आराध्या, आम्हाला जेवढा त्रास होतोय ना, त्यापेक्षा जास्त त्रास आम्ही तुला देणार आहोत. डू यू अंडरस्टँड? नो 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 नो, हॅलो, नको फार विचार करूस, कारण यशोधरा सरनाईक काय करू शकते, कुठल्या थराला जाऊ शकते, याची तू कल्पनाही करू शकत नाहीस. हॅलो वसुधा ताई, अनुष्का रत्न पारखी बोलते. God, this smell. इतका वेळ झाला पेस्ट कंट्रोल करून, पण याचा काही वास जात नाहीये घरातला. डोकं फिरलंय माझं या वासाने. God, it is so irritating. थोड्या वेळाने सगळं होईल नॉर्मल. आजी, आपण हवं तर रूम फ्रेशनर मारून घ्यायला सांगूया. थांब नम्रता, ते रूम फ्रेशनर जरा मारून घ्या. Excuse me. हॅलो, या यशोधरा सरनाईक बोलते. ममा नेहमी आपल्याला म्हणतात ब्रेकफास्ट टेबलवर नो फोन्स, आणि आज बघ स्वतः. अरे असेल त्यांचं काहीतरी महत्वाचं. मग आपले फोन कामाचे नसतात का? ते काय तुझं? What? ओके. नाही नाही, आम्ही आहोत ना. या, आम्ही येऊ. ओके. काय झालं मम्मा? काही प्रॉब्लेम झालाय का? काय झालं मम्मा? तुम्ही एवढ्या सिरियस का दिसतायत? काय ग, काय झालं? यशोधरा बोल ना काहीतरी. कोणाचा फोन होता? काय झालंय? ऍक्च्युली तुम्हा सगळ्यांना कसं सांगू ते कळत नाही आम्हाला. यशोधरा, सांगशील का काय झालंय? कुणाचा फोन होता? मम्मा प्लीज बोला, आम्हाला टेन्शन येतंय सगळ्यांना. आम्हाला ना बेस्ट एंटरप्रेन्योर म्हणून अवॉर्ड डिक्लेअर झालाय. अगं,
कमाल करतेस. कॉंग्रॅच्युलेशन मम्मा. थँक्यू माय डार्लिंग. काय ग, काय मस्करी आहे यशोधरा ही? हा, कॉंग्रॅच्युलेशन मम्मा. आम्ही किती प्राऊड फील करतो माहितीये की आम्ही द यशोधरा सरनाईकची मुलं आहोत. काय अक्षय? खरंच मम्मा, तुमच्या या सगळ्या अचिव्हमेंट्स बघून आम्हाला दोघांना खूप इन्स्पिरेशन मिळतं. तुमच्यासारखं काम करावं, तुमच्यासारखं सक्सेसफुल व्हावं, हीच आमच्या दोघांची इच्छा आहे. यू आर द बेस्ट मम्मा. अभिनंदन यशोधरा, खूप सारं अभिनंदन. थँक्यू आई, थँक्यू सो मच. खरंच मुलं म्हणतात ते अगदी बरोबर आहे. तू माझी मुलगी आहेस याचा खूप खूप अभिमान वाटतोय मला आज. थँक्यू आई, थँक्यू सो मच. यशोधरा, फार पूर्वीपासून आपले विचार तसे कधी एकमेकांशी जुळले नाहीत. तुझी मतं कधी मला पटली नाहीत, पण पूर्वीपासून बघत आलोय तुझी कामाबद्दलची जिद्द, चिकाटी. यशोधरा, त्याच्याच तर प्रेमात पडलो मी. आणि हा पुरस्कार तुला मिळणार याची खात्री होती मला, आणि तो पुरस्कार तुला मिळाला. कॉंग्रॅट्स. वाव, आय एम फ्लॅटर्ड. थँक्यू अरविंद, थँक्यू. ताई, खूप खूप अभिनंदन ताई. थँक्यू ताई, संजय. इतकी आनंदाची बातमी मला पत्रकारांना कळवायला हवी. अरे त्यात कळवायचं काय आहे? अरे ज्या संस्थेकडून मिळते ते लोक कळवतील. नाही ताई, मी कळवतो. बरं. मम्मा, कॉंग्रॅच्युलेशन्स. खरं तर तुम्ही इतकं काम करताना तुम्हाला एक नाही असे 1000 पुरस्कार दिले पाहिजे. थँक्यू डार्लिंग. खरंच मला खूप छान वाटतंय. खूप खूप अभिनंदन मम्मा. खूप छान वाटतंय ना, सगळे तुमचं असं कौतुक करताय. पण मी आहे तुमच्या बरोबर, तुमच्या आनंदावर मिठाचा खडा घालायला आणि तुमचं तोंड कडू करायला. थँक्यू सुनबाई, थँक्यू सो मच. यशोधरा सरनाईक, मी आले. वसुधा कारखानीस इथे? काय झालं यशोधराबाई? अहो, कमीत कमी मला आत तर बोलवा. तुमच्या दारात आलेल्या पाहुण्याचं स्वागत तुम्ही असंच करता का? मॅडम, सॉरी, पण मी तुम्हाला ओळखत नाही. कोण आहात आपण? अहो, आता माझी ओळख मी स्वतःच कशी काय करून देणार?